खूप पेशन्स पाहिजे आणि रोज मुवमेंट नाही भेटणार, रोज प्रॉफिट नाही होणार. लॉस ऍक्सेप्ट करायला शिकायचंय. त्यामुळे प्लस मायनस होत राहणार. मग तेवढं एवढं स्टेबल माइंडसेटने काम केलं पाहिजे. नाही, एंट्री ट्रिगर नाही झाली, ठीक आहे. आणि ही जी स्टार आहे ना, ही फ्युचरमध्ये ह्याचा लो जरी ब्रेक केला हाय व्हॉल्यूम सोबत, ठीक आहे, तर आपल्याला सेल पण मिळू शकतो. व्हॉल्यूम वाढतोय मला वाटतं. हा, त्यामुळे क्लोजिंगचा वाट बघायची, मध्येच घुसायचंच नाही. क्लोजिंग व्हायच्या आधी डिसिजन घ्यायचं नाही, कारण ते लास्टच्या 1 मिनिटात पण सगळं गेम चेंज करून वरती जाणार नाही. जरी तुम्हाला बरोबर. दिसतंय तरी पण त्याची ग्रीन होऊ शकते आणि ग्रीन दिसतंय त्याचे पण रेड होऊ शकते. त्यामुळे क्लोजिंग शिवाय काही तुम्ही डिसिजन घ्यायचं नाही. फक्त आता रेड म्हणजे फक्त सेलर नाही, त्याच्यात बायर पण आहेत, ओके. ठीक आहे. फक्त कलर कॅन्डलचा रेड आहे, त्यामुळे हा रेड दिसतोय व्हॉल्यूमचा. बट ह्याच्यात बाईंग ओके. सेलिंग दोन्ही झाली. हम्म. आता इथे बघा, अर्धी कॅन्डल खालून बाउन्स बॅक झालाय, म्हणजे काय बाहेर लोकांनी पुश केलंय मार्केट. हम्म. बाहेर लोक पण आहेत. आता बाहेर लोकांनी परत जर मोठी ग्रीन कॅन्डल केली म्हणजे मग काय की बाहेर ते जिंकले, सिम्पल. हम्म. त्याच्यामध्ये जर अजून व्हॉल्यूम असेल ह्या कॅन्डलपेक्षा, जरी हेल्दी कॅन्डल असेल, व्हॉल्यूम याच्यापेक्षा निम्मा असला तरी पण त्याला रिस्पेक्ट करून मार्केटवर जाऊ शकतं. नाही, क्लोज झाल्याशिवाय नाही त्याला गेले. आपण. झाली होती, गेले. हा, मग तेच म्हणतोय ना, क्लोजिंग शिवाय तुम्ही त्याच्या विश्वास ठेवायचा नाही. ओके. सिम्पल. एक कॅन्डल ग्रीन बघून आपण एंट्री करू शकत नाही, एक कॅन्डल रेड हा. बघून आपण मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. 2-3 कन्फर्मेशन भेटले तर आपण त्याच्यात जायचं. फुल म्हणजे ट्रॅपिंग चालू आहे. जरी तुम्ही कॉल ऑप्शन चार्ट बघितला ना, इथे बघा, मार्केट भले इथून वर हा. गेले, ठीक आहे, इथं असं इथून वर गेले. तुम्ही फ्युचर ओपन केलंय ना? आता मी इंडेक्स लावलाय बघा. आता आता इंडेक्स मध्ये इथे बघा, कॉल ऑप्शन चार्ट. हा 10 वाजताची बाईंग, ठीक आहे, 10 वाजताची बाईंग, ठीक आहे. आणि तिथून बघा, हा पॉईंट वर आहे मार्केट, ह्या पॉईंट बरोबर. हम्म. हम्म. प्रीमियम बघा ना, तिथंच आहे. जरी एंट्री केली असती तरी तुम्ही लॉसमध्ये असता. प्रीमियम कुठं बघितला तुम्ही, सर? प्रीमियम वाला ब्रोकरच्या चार्टला, ऑप्शन चेंजच्या. त्यामुळे हे भले ओके. हा. मार्केट वर गेलंय पण तरी प्रॉफिट नाहीये लोकांना झाला याच्यात. हम्म. खाल्लाय, फुल डिके केलाय साईडवर जाऊन. समजलं का? म्हणजे हा ओके. हा. पण चार्ट बघायचा आहे, प्रीमियमचा पण बघायचा आहे. तिकडे पण मुवमेंट येत असेल तर एंट्री करण्यात पॉईंट नाही, तर करायची नाही. जरी मार्केट खाली जाते पण ते प्रीमियमच वाढत नाही, तर मग जाऊनच फायदा नाही त्याच्यामध्ये. बरोबर. समजलं का? त्यामुळं फक्त मोबाईलवरून ट्रेडिंग नाही होऊ शकत, आणि त्यामुळे स्क्रीन सगळ्यात समोर पाहिजे. माझ्या आता ह्या लेफ्ट साईडला एक स्क्रीन आहे, त्याच्यावर मी प्रीमियम बघत असतो आणि ही इंडेक्स आहे. ओके. हा. हा. त्यामुळे मी तुम्हाला बर. सांगतो बरोबर की का नाही करायची, का इकडे जर व्हॉल्यूम आला, इकडे जर मला स्ट्रॉंग कॅन्डल दोन्हीकडे भेटली तर मग कॉन्फिडन्स येतो त्या ट्रेडमध्ये जायला. माझे युट्यूबवरचे जुने व्हिडिओ बघा, डायरेक्ट मी लोकांना सांगितले बाय करा, सेल करा, आणि तिथून चांगली मुवमेंट भेटली. पण ते दरवेळेस नाही होऊ शकत. मी पण चुकीचा बरोबर. होऊ शकतो. खूप पेशन्स पाहिजे आणि रोज मुवमेंट नाही भेटणार, रोज प्रॉफिट नाही होणार. लॉस ऍक्सेप्ट करायला शिकायचंय. त्यामुळे प्लस मायनस होत राहणार. मग तेवढं एवढं स्टेबल माइंडसेटने काम केलं पाहिजे. ज्याच्याकडे पेशन्स नाही, ते फक्त स्क्रीनवर कंटिन्यू बसावं लागतं. हा, म्हणजे सवयच लावायला लागेल ती आपली, म्हणजे लाईफस्टाईलच म्हणजे एक पार्ट बनवायला लागेल. त्यावरती ट्रेडिंगमध्ये नाही होत. फक्त असं नाही की तुम्हाला 1 तास भेटला टाइम, ठीक आहे, 1 ते 2, त्यामुळे त्याच टाइमात ट्रेड घ्यायचा, असं पण नाही होऊ शकत. जरी 1 तास तुम्हाला वेळ असेल, त्याच्यामध्ये तुम्ही हा सेटअप आपला समजा झाला, त्याच्यात जर चांगली मुवमेंट असेल तर घ्या. नाईट ट्रेड झाला तर बळच तुम्ही जर ट्रेडिंग करायला गेला फोर्सफुली तर लॉसच होणार. बरोबर. त्यामुळे तुम्ही आता जर काम करत असाल, दोन्ही बघा कसं सूट होते, कारण प्रत्येकाचं नेचर वेगळं असते. एक एक ट्रेड पर डे एकच ट्रेड करा, महिनाभर बघा काय रिझल्ट येतोय. बरं. बट रिस्क मॅनेजमेंटने केल्यावर काहीच नाही होत, म्हणजे तुमचा लॉस नाही होत जास्त. 5-10 हजार लॉस ओके. रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असेल तरच ट्रेडिंग व्हायची. म्हणजे पहिला आपल्याला लॉस कॅल्क्युलेट करायला लागतो की महिन्याला तुम्ही लॉस किती घेऊ शकता, आणि त्यानुसार प्लॅनिंग करायला लागतं. बघा आता सेलिंग येते, क्लोजिंग पाहिजे आणि बिग बार पाहिजे चांगला. म्हणजे असं आहे की माझं आता इंडिकेटर लाईफ टाईम लोकांनी घेतले, ठीक आहे. म्हणजे मी समजा 1-2 लॉटनीच करतो, माझे समजा 1-2 हजार प्रॉफिट लागेल. पण त्यांच्याकडे कॅपिटल आहे, जास्त वाटते का त्याचा प्रॉफिट माझ्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यांना तेवढा रिस्क मॅनेजमेंट त्यांचं वेगळं आहे. बरोबर. असा विषय आहे. कॅपिटल जास्त असल्यामुळे त्यांचं प्रॉफिट रेशिओ पण वाढत. तुम्हाला बघा की तुमची कॅपॅसिटी किती आहे. नाही, मी पण सर आता एकाच लॉटने हे करणार हा, मग केलं तर. एक लॉटनेच करायचं, म्हणजे 500-1000 पर्यंतच तुम्ही लॉस घेऊ शकता दिवसाचा. तो झाला की नो ट्रेड, दुसरा ट्रेडच घ्यायचा. ही हेल्दी कॅन्डल जर क्लोज झाली तर मग चांगला निफ्टीमध्ये ट्रेड भेटू शकतो. डायरेक्ट एंट्री करता येईल ना सर? म्हणजे आता हे लेवल तुटायचं वाट बघणार होतो आपण, बट त्याच्या आधीच समजा सेल असं, म्हणजे त्याच्या आधीच समजा हे आलं की बिग बार व्हॉल्यूम, तर मग समजा 1 लॉट आपण समजा 2 लॉटने करता, 1 लॉट इथे टाका, दुसरा लॉट जेव्हा रिटेस्ट करून हात उडेल तेव्हा ॲव्हरेज करा. म्हणजे असं प्लॅनिंग करू शकता. आणि समजा
ही रेड कॅन्डल फेल केली, ही फेल केली, ही फेल का होऊ शकत नाही? ती पण पॉसिबिलिटी नाही. त्यामुळे आता सेकंड कॅन्डल जर डोजी झाली आहे तर एक स्पाइक येतो. सेकंड कॅन्डल परत अशी आली हॅमर सारखी किंवा अशी आहे, तर मग ते परत चान्स होच की फेल होऊ शकतो. परत मग फेल होऊन आता इथले स्टॉप लॉस घेणार असं पण होऊ शकतं. बट मला वाटतं की दोन वेळा झालंय त्यांनी स्टॉप लॉस खाऊन हा ट्रेड चालू शकतो. त्यामुळे मी एक लॉटचं बघतो की प्रीमियम वाढते. प्रीमियम मध्ये पण व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, मी एक लॉट घेतलाय निफ्टीचा. फक्त काय आहे लॉजिक, बिग बार आहे, व्हॉल्यूम आहे प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा. स्टॉप लॉस माझा असेल डायरेक्ट ह्या झोनच्या वरती. ठीक आहे, टार्गेट माझं 1:1. जर हा तोडला तर चांगली मुवमेंट पण मिळू शकते. हा फेल गेला तर हा लॉस मी ऍक्सेप्टेड नाही करणार, कारण खूप वेळा झालंय. फर्स्ट टाइम झालं, सेकंड थर्ड टाइम चान्सेस चालू शकतो. कारण आणि दुसरी गोष्ट की 3 इंडेक्स बघतोय आपण, म्हणजे इथे पण हेल्दी आहे, सगळे सोबत इंडेक्स आहेत. त्यामुळे एक चान्स वाटतोय की मुवमेंट मिळू शकते. ठीक आहे, व्हॉल्यूम पण बघा प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा जास्त आहे. आणि अजून काय की लेटेस्ट स्विंगला पण त्यांनी क्रॉस केलंय. बाकीचे प्राइजेशनचे कन्सेप्ट आहे ना ते सगळे मॅच झालेत या कॅन्डलमध्ये. म्हणजे ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे, हा स्विंग तोडलाय, जे साईडवेज झोन होता तो इथला तोडलाय. त्यामुळे मी घेतोय. आणि आपली जी कॅन्डल सेटअप आहे, ठीक आहे, तो हा म्हणजे काय म्हणतात त्याला, हा तोडला असता तर तो प्रॉपर म्हणजे बसतो, त्याच्या आधीच झाले. त्यामुळे मी एक लॉट इथे घेतोय. इथे जर झाला असतं ना, इथे तोडला असताना 2 लॉट मी टाकले असते. म्हणजे तो एक हे आहे की कॉन्फिडन्स. बघू आता याचं काय होतंय. अजून एक काय की जेव्हा समजा असं हे केलं, कॅन्डल झाली, तुम्ही डायरेक्ट एंट्री ना घेऊ. ठीक आहे, तुम्ही रिटेस्टचा वेट करा. तुम्ही परत आतमध्ये गेला आणि परत जर हालो तोडत असेल तर तुम्ही एंट्री घ्या. ठीक आहे, आणि समजा इथे परत रिटेस्ट केलं, इथे ग्रीन कॅन्डलला तुम्ही ॲव्हरेज पण करू शकता जर क्वांटिटी वाढली तर. नेक्स्ट म्हणजे फर्स्ट मंथ हे नाही करायचं ॲव्हरेजिंग. नंतर जेव्हा प्राइस पुलबॅक स्ट्रॅटेजी म्हणजे ब्रेक केला, इथे जातो, इथून जर रिजेक्शन यायला लागलं तर इथे तुम्ही एक लॉट टाकू शकता. म्हणजे तुमचं इथे समजा 100ला बाय केलं, इथे जर गेला तर समजा प्रीमियम 90 असेल तर तुम्ही 90ला एक टाकून ॲव्हरेज करू शकता. मग ती ॲव्हरेज प्राइस 95 येते. समजलं? चार्ट बघा आता कसा वर्क करतो. एंट्री केली इथे ग्रीन कॅन्डल आहे, बट इथे ग्रीन कॅन्डल किती झाले, 5 पॉईंटनी वर गेले मार्केट. पण इथे पडत नाही प्रीमियम. म्हणजे काय म्हणतात त्याला की डिमांड आहे याचा अर्थ. समजलं? हे मुवमेंट एक देऊ शकतं स्पाइक. बघा ग्रीन कॅन्डल आहे तरी पण इथे म्हणजे इथे ग्रीन कॅन्डल आहे, इथे रेड नाही होते. आणि खाली व्हॉल्यूम पण बघा ह्या कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग. अशा वेळेस गेलात आणि ह्याच्यावरती लॉस झाला, बिंदास ऍक्सेप्ट करायचं. कारण आपण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तरी पण लॉस झाला म्हणजे ते ॲज अ पार्ट ऑफ बिझनेस ऍक्सेप्ट करायचं. बट असं तुम्ही नव्हतंच, व्हॉल्यूम काहीच नव्हतं, तरी पण तुम्ही फक्त फोमो मध्ये इथेच एंट्री केली, मग ती चुकी आहे. ती मग लिहून ठेवायची, ती करायची नाही परत रिपीट. आणि हा पण ट्रॅप असेल तर मग घ्यायलाच लागेल. आजचा मग दिवस लॉस मध्येच आपल्याला घ्यायला लागेल. ठीक आहे, मी बाय केलाय 89ला, 79 स्टॉप लॉस, म्हणजे 500 रुपयाच्या रिस्क वरती मध्ये आपण आहे. आणि समटाईम असं पण होतं की इथे जसं झालं की इथे बाय आली, ठीक आहे, इथे बाय आला, मार्केटने 1 2 3 4 मार्केटने टाइमपास केला, नंतर मुवमेंट दिली. सेम तसं इथे होऊ शकतं. किंवा प्राइस अशी करू शकते, इथे जाणार, इथेपर्यंत जाणार. ठीक आहे, तर मुवमेंट येते, असं पण होतं. तोपर्यंत वेट करायला. कारण जी छोटी स्टॉप लॉस घेतात त्यांचे स्टॉप लॉस इथे रेड कॅन्डल, काही जण इथे एंट्री करतात, स्टॉप लॉस इथे, त्यांचे स्टॉप लॉस हिट करून मुवमेंट येते. ओके. असं होतं. त्यामुळे होल्ड करायचं, पेशन्स पाहिजे. एक तर स्टॉप लॉस घ्यायचा किंवा टार्गेट 1:1, नाही तर मध्ये काय करायचं नाही. तर आपला अलर्ट मध्ये काहीच अजून दाखवत नाही. अलर्ट त्यांनी लेवलच क्रॉस केली नसेल ना आपली. कशामध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये समजा आता हे बघा, निफ्टीमध्ये हा लो आहे, ठीक आहे, इथे लो आहे, याने थोडासा नॉर्मल हे केलाय, बट व्हॉल्यूम नाही याच्यात, त्यामुळे सेल नाही आला. तर आपल्याला हा तुटला की सेल येऊ शकतो निफ्टीमध्ये. खूप इथेच बाईंग आली आहे. हा जर ट्रॅप असेल तर स्टॉप लॉस आपला जाणार. बघा कुठे ही ग्रीन लेवल मी काढली आहे, ठीक आहे, तिथे काय आहे की रिसेंट स्विंग होता हा रेड कॅन्डल, बरोबर स्टॉप लॉस खाणं चालू आहे. जर मार्केटला खालीच जायचंय ना तर इथून एक सेलिंग, म्हणजे इथूनच इथेच पॉईंट होता, तिथून सेल. आता प्रीमियमचा चार्ट तुम्हाला दाखवतो कसला गेम झाला. ते बघा आपला स्टॉप लॉस ह्याला एंट्री आपली 89ला, ठीक आहे, 79 इथे स्टॉप लॉस आपला. ज्यांनी ग्रीन कॅन्डल इथे एंट्री केली, मी म्हणलं होतं की ह्यांचे स्टॉप लॉस खात. इथे ज्यांनी एंट्री केली पुढची, त्यांचे स्टॉप लॉस कुठे, त्याच्यावरती, बरोबर, ते ग्रीन कॅन्डल मध्येच खाल्ले. ते बघा खाल्ले यांनी स्टॉप लॉस, तिथूनच बाईंग आली. समजलं म्हणजे कसं प्राइस ऍक्शन वर्क करतं. आता तरी त्यांना जर समजा ऑर्डर फुलफिल झाली नसेल तर ते आपला खायला येणार. आणि जर ऍक्सेप्ट इथेच त्यांचे जर ऑर्डर झाले असतील तर इथूनच मुवमेंट देणार मार्केट, असं जनरल. समजलं? त्यामुळे ही रेड कॅन्डल बघून आपण बाहेर पडलो ट्रेडमध्ये, परत जर मुवमेंट आली मग आपल्याला रिग्रेट होतं. त्यामुळे एकतर स्टॉप लॉस घ्या किंवा टार्गेट घ्या. मध्येच हे होणार, ग्रीन कॅन्डल येणार, मध्येच काय होणार, त्याला जर
भीती वाटते, मग याचा अर्थ एक तर तुम्ही रिस्क जास्त घेतली किंवा लॉट जास्त घेतले. ती हम्म, भीती वाटली नाही पाहिजे ट्रेडमध्ये एकदा गेल्यावर. आपल्याला माहिती 500 रुपये जाणार आहे, स्टॉप लॉस तर लावायचा, हम्म, एंट्री केल्या केल्या स्टॉप लॉस लावायचा. हम्म, आपल्याला माहिती आहे आपल्या लॉस किती जाणार आहे. जर माहित नसेल तर भीती येते. म्हणजे जी लोक अंदाजून ट्रेडिंग करतात कशी पण मोठे लॉस घेतात, त्यांना माहितीच नसतं आजचा लॉस त्यांचा किती आहे. आणि हम्म, जरी माहित केलं, स्वतः कंट्रोल नसेल तर तो लॉस वाढत जातो. हा लॉस समजा झाला आता, नंतर असं वाटतं की हा लॉस आजच भरून काढावा, हम्म, काढ्या जातात तो अजून मोठा लॉस होतो. मग ते नाही करायचं ना. आजचा आता रूल आहे समजा एक 1 ट्रेड पर डे. हा ट्रेड झाल्यावर बंद ट्रेडिंग, मी मध्ये ट्रेडच करणार नाही. ओके. समजलं. हम्म, डायरेक्ट म्हणजे किल स्विच ऑप्शन असतो झिरोदा ब्रोकर किंवा इथून बघा इथेच रेड कॅन्डल झाली, म्हणजे इथेच रेड लाईन इथेच झाली, म्हणजे काय डाऊन हम्म, ट्रेंड सुरू झालाय. ओके. डाऊन ट्रेंड म्हणजे काय की हे स्ट्रक्चर मार्केट हा, जाणार, पण ते असं जाणार, असं नाही जाणार डायरेक्ट कधी. हा, प्रोबेबिलिटी यांनी स्विंग हे तोडलेत, पहिला तोडलाय, दुसरा तोडलाय, इथून आता हे बरोबर. जायचे चान्स आपल्याला. आता हे टार्गेट घ्यायचंय, मग हे मध्ये 2 ग्रीन कॅन्डल येणार, इथे पण येणार, ठीक आहे. हे पण शक्य आहे, ते पण शक्य आहे ना, की हम्म, इथे आल्यावर बरोबर. मार्केट इथे पॉज घेऊन इथे ग्रीन कॅन्डल करेल, परत वर जाऊन हम्म, करेल, परत हा तोडेल, परत ग्रीन करेल. मग ते एवढा वेळ थांबायचा पेशन्स पाहिजे ना हे टार्गेट घ्यायचं. हम्म, आणि समटाईम आपण लकी असाल तर डायरेक्ट मोठी रेड कॅन्डल झाली तर डायरेक्ट भेटेल. मग डायरेक्ट भेटलं की डायरेक्ट बुक करायचं, असं नाही थांबायचं नाही की टार्गेट फिट झालंय आता अजून पाहिजे, बुक करायचं. भले नंतर मग हे मार्केट तिकडे क्रॅश होऊ द्या, ठीक आहे. ते नंतर किती पडलं मग तुम्ही नवीन आहेत, त्यामुळं इथेच बुक करायचं, भले इथे पडू द्या मार्केट. नंतर किती झालं असतं त्याचं डोक्यात घ्यायचं नाही. तर मार्केट सुप्रीम आहे, मार्केट कुठे जाईल हे 100% नाही सांगू शकत. पण जे आपलं सेटअप आहे त्यानुसार आपण 10 ट्रेडपैकी 7 वेळा बरोबर आहे, 3 वेळा चुकलो तर ऍक्सेप्ट प्रॉफिटमध्येच येणार. असं नाही शकत की 10च्या 10 ट्रेड प्रॉफिटमध्ये म्हणजे होऊ शकत नाही. ते म्हटलं हे वेळ पण करायचं नाही. 10च्या 10 दिवस आपण प्रॉफिटमध्ये आलंच पाहिजे. जर ह्या इंडेक्समध्ये डिमांड आली, म्हणजे इकडे जर डिमांड आली तर ते निफ्टीला मग फेल करू शकतो. ह्यांनी साथ द्यायला पाहिजे निफ्टीला. निफ्टी ते म्हणजे बँक वाले म्हणजे 50 स्टॉक ह्याच्यात आहेत, ह्याच्यात 12 बँक्स आहेत, 20, ठीक आहे. मग 20. बँक सगळ्यात जास्त ह्याच्यात आहे निफ्टी. ओके. समजा निफ्टी बँक खाली जातात आहे, मग हे याला खाली ओढू शकतात. हम्म, बँक इथूनच डिमांड आली, ग्रीन कॅन्डल झाली इथेच मोठी, आणि इथे डोजी झाली, हम्म, हम्म, प्रोबॅबिलिटी आहे की ह्याच्यामुळं परत हे बाउन्स बॅक मोठी करू शकते. ओके. समजलं. मग आता हम्म, ट्रेड घेतला कारण हे सोबत आहे, इथे सेल, इथे ह्यांनी पण हा लो तोडला, इथे पण तोडला, त्यामुळे हम्म, गेलो आपण. तर हा बर. नसता तोडला, हा इथेच आतमध्ये असता तर मग मी हा, म्हणलं वेट कर रिटेस्ट. मग आपण ह्या हॅमरला घेतली असते entry. जेव्हा परत तोडला ओके. तेव्हा आपण entry घेतली असते. म्हणजे हे जनरल ऑब्झर्वेशन करायचं. आता ही जर नेक्स्ट कॅन्डल जर क्लोज खाली दिला निफ्टी बँकने तर निफ्टी. मग मोठा फॉल येऊ शकतो जर हे तोडला तर. एक्सपेक्ट आहे की एक फॉल थोडासा मोठी कॅन्डल ही जशी झाली तशी दिली पाहिजे. दिली तर डायरेक्ट 1:1 टार्गेट मिळेल. कधी कधी असं होणार, निफ्टी बँक स्लो जात आहे, म्हणजे निफ्टी बँक स्लो पडते, त्यापेक्षा जास्त हे करतो. कधी कधी हा स्लो पडतो, हा जास्त पडतो, असं नाही म्हणत हा जास्त फॉल केलाय म्हणजे हे पण करायला गेला पाहिजे आपण तिन्ही कधी कधी. आणि कधी कधी असं होणार की निफ्टी वर चाललाय, बँक निफ्टी खाली चाललाय, अशा वेळेस अवॉइडच करायचा ट्रेड, नाहीतर ते फुल ट्रेड फसण्याचे चान्सेस होतं कधी कधी. ते जर फायनान्स मध्ये डिमांड असेल तर मग कधी कधी उलटे चालतात सगळे. झालं, फटलं, निफ्टी प्रीमियम बुल्स झाले. फक्त आता त्याने क्लोजिंग दिली पाहिजे, नाहीतर तो जर एका मिनिटात त्याने जर हे केला, सपोर्ट घेतला, ते चान्सेस फेल व्हायचं. बघू शकता 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 25 मिनिटं टाइमपास केला त्याने. आता त्यांनी 500 रुपये प्रॉफिट दिला आहे, मला दिसत आहे इथेच. आता वाढला, येतो आवाज येतो. टार्गेट 1 500 रुपये प्रॉफिट दिसतोय तुम्हाला. किती वेट केलं, काय लॉजिक होतं, सगळं तुम्हाला सांगितलं. बरोबर. रिटेस्ट मुवमेंट, तुम्ही इथे एंट्री नाही करायची डायरेक्ट, मी केली पण तुम्ही नाही करायची, तुम्ही इथे करायची रिटेस्ट. इथे हॅमर झाली अशा, इथे जर रेड कॅन्डल सेलिंग आली तुम्ही इथे एंट्री करायची. म्हणजे आता मार्केटला ऍक्सेप्ट असेल की फॉल केला पाहिजे तर तो इथूनच कंटिन्यू करेल, नसेल तर तो परत ह्याचा लॉस, ह्याचा स्टॉप लॉस खायला येणार. समजलं का. म्हणजे पेशन्स, यांनी 25 मिनिटं टाइम खाल्ला, तेव्हा टार्गेट आपल्याला 1:1. तर म्हणजे त्यांनी इथे नाही दिलं, दिसत तुम्हाला दिलं, पण प्रीमियम मध्ये दिलंय, प्रीमियम दाखवतो. ओके. इथे आपली एंट्री झाली, ठीक आहे. त्यामुळे दोन्ही ऑब्झर्व करायला लागते. हे बघा इथे स्टॉप लॉस आपला किती होतो, 500 रुपये म्हणजे 10 पॉईंट, 79 इथे 89 एंट्री, तो किती आलाय 99. समजलं. असा ट्रेड होता. इथे 1:1 दिलंय, म्हणजे मी परत शिफ्ट केलता, हे म्हणजे कुठे आलं, म्हणजे मी स्टॉप लॉस थोडा शिफ्ट केलता नंतर, ह्याचा हायचा स्टॉप लॉस आहे, ठीक आहे. टार्गेट 1:2 आपलं बरोबर इथे मॅच झालं, ठीक आहे. बरोबर मॅच झालाय. हे बघा बरोबर मॅच. ह्याचा हाय स्टॉप लॉस तो ठेवला होता, टार्गेट 1:1 बरोबर भेटलाय कॅन्डल. मग तुम्ही डायरेक्ट बुक करायचं इथे.
हम्म.